देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीनिहाय जनगणनेची मागणी मागील काही काळापासून सुरू होती। आता मोदी सरकारने कॅबिनेटच्या बैठकीमध्ये प्रस्ताव पारित केलेला आहे आणि देशामध्ये जातीनिहाय जनगणना होईल, तर त्याचा कसा लाभ देशवासियांना होईल, काय सांगा? जातीय जनगणना सांगितलेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांचा निश्चितच फायदा होणार आहे आणि काही लोकांना याच्यामध्ये संभ्रम होता की आपली जातीचे किती लोक आहेत किती नाही। आणि काही लोक अनावश्यक त्यांचे आकडे मोठे सांगत होते, तर ज्यांचे आकडे लोकांच्या लक्षात नसतील ते समोर येतील आणि ज्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी थोडे वाढीव आकडे सांगितलेले होते त्यांना निश्चितच त्यांचं लक्षात येईल फिगर काय आहे काही नाही। पण विरोधक याला एक ताशे ओढता हा विषय आमचा आहे आणि आम्ही उचलून धरलेला होता असे ते म्हणतात, तर त्या बाबतीत काय बोलणार? विरोधकांनी फक्त मागच्या वर्षी जे एकदा काढलेलं लक्षात आलेलं आहे, त्याच्या अगोदर कुठेही विरोधकांनी काढलेलं नाही आहे। पण आमच्या सरकारचं पहिलेपासूनच धोरण होतं की ही माहिती कळायला पाहिजे लोकांना आणि विरोधकांनी मागच्या वर्षीच केली आहे, त्याच्या अगोदर तर त्यांनी कधीच कुठे असा आवाज काढलेला नव्हता। सुप्रीम कोर्टने स्थानीय स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे ते येत्या 4 महिन्यामध्ये घ्यायचा आदेश दिलेले आहे। काय सांगा, कशा प्रकारची पक्षबांधणी, कशा प्रकारची तयारी सध्याच्या स्थितीमध्ये चालू आहे? याच्यामध्ये तर कसं आहे, सरकारी यंत्रणा सरकारच्या हिशोबाने पूर्ण कामाला लागलेली आहे। प्रभाग रचनेपासून कोणत्या पद्धतीने बूथ रचनापर्यंत त्यांनी पूर्ण तयारी सुरू केलेली आहे आणि प्रत्येक पक्षाने आपल्या पद्धतीने स्वतःच्या पक्षाच्याही तयारी सुरू केलेली आहे। आणि जेव्हा राहिलं की युतीचा विषय, तो युतीच्या विषयामध्ये निश्चितच युतीमध्ये लढल्या जाणार आहे, पण सीट कोणाला किती मिळतील हे तर निश्चित वरचे लोकच करतील। यातही महाविकास आघाडीचे जे काही नेते मंडळी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक 4 महिन्यात घेता येणार नाही, त्याला समोर वाढवावा, स्वतःच ते आता शिरोडण्याचं काम करतात। त्यांचं योग्य, कारण पावसाळा पाहताना पावसाळ्यात निवडणुका होऊ शकत नाही, पण इंटिरियर पर्यंत जाणं, पेटी पोहोचवणं, पाऊस आला तर रस्ते बंद होणं, त्यामुळे पावसाळा झाल्याबरोबरच करणं त्यांना शक्य राहील। जसं पावसाळा संपला त्यानंतर एक राहील की सण राहतात, दसरा दिवाळी, तर मला असं वाटतं की दसरा दिवाळी संपताच ते होईल असं मला वाटतं। सध्याची स्थिती बघितली तर अवकाळी पावसाचा खूप धुमाकूळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, खूप नुकसान होतं शेतकऱ्यांचं, काय सांगणार? त्याचा निसर्गाची जी आपण मागच्या 15-20 वर्षापासून पाहून राहिलेलं आहे, थोडी स्थिती बदललेली आहे। पहिल्यासारखं 4 महिने 3 महिन्यापर्यंत जे पाऊस येत होतं 30 इंच 40 इंच, ते आता 8-10 दिवसातच 5-7 इंच होऊन राहिलं। हे लक्षात घेऊन आता सर्व लोकांना पुढच्या येणाऱ्या वर्षात तयारी ठेवावी लागेल की कोणतीही पाणी 3 इंच 5 इंच 8 इंच पडलं तरी त्याचं विल्हेवाट नियोजन झालं पाहिजे। या हिशोबाने निश्चितच सरकारला आता तयारी करणं गरजेचं आहे। शेतकरी कर्जमाफीचा एक खूप मोठा प्रश्न सुरुवातीपासूनच सुरू आहे, त्यानंतर आता अवकाळी पावसामुळे नुकसान हा एक प्रश्न आहे, तर याला कशा प्रकारे हाताळता येईल? सरकारने कालच सरकारकडून आदेश गेलेले आहेत सर्व विभागीय आयुक्तांना की जिथे जिथे अवकाळी पावसाचा तडा बसलेला आहे ताबडतोब त्याचे पंचनामे करून आम्हाला रिपोर्ट करा। त्याच्यामध्ये जे खरं असतील ते व्हायला पाहिजे, कारण काही लोक याचा गैरफायदा घेतात, त्यासाठी त्यांनी आदेश दिलेले कोणी गैरफायद्याचा घेऊ नये। आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं, आपण आपल्या काय सांगणार, आपले काय संकल्प आहे विकास कामाकरिता, आपण कशा प्रकारे कार्यरत आहात? आम्ही तर आमच्याकडे जे जे निवेदन घेऊन येतात लोक किंवा जनप्रतिनिधी म्हणून नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, त्यांनी जे जे विषय आणलेले मी 100% त्यांना मार्गी लावायचा प्रयत्न करतो, त्यांना सपोर्टही करतो आणि त्यांनी आणलेले विषय वरपर्यंत पोहोचवले। मागील 5 वर्षापासून इथे प्रशासक आहे आणि निकायचे जे लोक आहेत, जे नगराध्यक्ष आणि हे सर्व नाही जिल्हाध्यक्ष वगैरे, तर याचं कुठपर्यंत म्हणजे अकोला शहर म्हटलं, अकोला ग्रामीण म्हटलं, काय एक म्हणजे फरक पडलेला आहे आणि निवडणूक होणं का गरजेचं आहे? निश्चितच प्रशासक पूर्णपणे सगळीकडे पाहू शकत नाही, जे काम करणारी टीम सुद्धा अपुरी आहे, फार कमी स्टाफ आहे, त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक जितक्या चिकाटीने बारीकाईने आपल्या आपल्या विभागाचं लक्ष ठेवून काम करून घेतात ते प्रशासनाकडून अपेक्षित नाहीये। इतकं बारीक तिथपर्यंत पोहोचायला त्यांच्याकडे यंत्रणा नाहीये। आता हे निवडणूक झाल्यानंतर जे नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर निवडून येतील ते निश्चितच आपापल्या विभागाचा बारकाईने अभ्यास करून त्यांची जी काही कमी असेल ते पूर्तता करतील व लोकांना त्याचा सपोर्ट मिळेल पूर्ण। पहलगाममध्ये जे झालं त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल आपल्या सैन्यांनी पूर्ण केलं आणि पूर्ण भारतभर त्याचं म्हणजे वादागादा सुरू आहे, काय सांगणार? दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे ती, आणि त्याला आता भारत सरकारने एकदम प्रॉपर पद्धतीने उत्तर दिलेलं आहे, त्याबद्दल सर्वांना ठाऊक आहे। म्हणजे जे करायला पाहिजे त्यापेक्षा जास्तच केलेलं आहे आणि सर्वांना अपेक्षितही होतं तसं।
तिरंगा रॅली काढला जात आहे. आपल्या क्षेत्रामध्ये तिरंगा रॅली कशा प्रकारे एक तर उत्साह आहे. सर्व जे सरकारने केलेलं आहे व आपले सैनिक व तिन्ही जे आहे त्यांनी जे शौर्य दाखवलं त्यासाठी त्यांचं जे अभिमान हे करायला पाहिजे, त्याला आपण म्हणू की उत्साह वाढायला पाहिजे, त्यासाठी तिरंगा रॅली काढून त्यांना सपोर्ट केलेला आहे आपण. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे लोक बघत आहेत त्यांना काय एक संदेश आपण देऊ इच्छिता? याबद्दल जे आपण आपल्या एरियामध्ये काही चुकीचं होत असेल किंवा काही लोकांना संशयित किंवा डाऊटफुल असतील त्यांनी आपण अलर्ट राहून ताबडतोब पोलीस विभागाला किंवा संबंधित लोकांना माहिती दिली पाहिजे, जेणेकरून असे जे लोक बांगलादेशी किंवा बाकी येतात त्यांना थोडं वचक बसेल.